सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. नमस्कार, मी तुषार साहेबराव पाटील, श्री काळभैरव देवस्थान विश्वस्त. आज करंजे या ठिकाणी श्री कालभैरवनाथ आणि आई जोगेश्वरी यांच्या वार्षिक यात्रोत्सवाचा पहिला दिवस. खरं म्हणायला गेलं तर कालपासूनच यात्रा सुरू झालेली आहे. या देवाचं महत्त्व असं की जवळजवळ 400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि सोनारी येथील मुख्य ठिकाणाहून या ठिकाणी कालभैरवांचं स्थान त्यावेळेचे गाडेकर या भक्तांनी करंजे या गावी आणलं. तेव्हापासून गाडेकरांना या यात्रेमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. गाडेकरांच्या घरून श्री कालभैरवनाथांच्या मूर्तींचं मुखवटांचं पूजन करून कालपासून मंदिरामध्ये त्यांना आणलं आणि या ठिकाणी यात्रेला सुरुवात झाली. आज यात्रेचा मुख्य दिवस. आज नैवेद्य आणि छबिना निघतो. खरं म्हणायला गेलं सप्तमी आणि अष्टमी या दोन दिवसामध्ये यात्रेचं महत्त्व आहे. आज सकाळपासून सगळे भाविक श्री ग्रामदेवतासाठी स्वतःचा घरून पोळीचा नैवेद्य भक्तिभावानं घेऊन येतात. याचबरोबर पुशेसावळी या ठिकाणची पारगाव या ठिकाणाहून पूर्वीपासून सासनकाठी चालत आणली जाते आणि साधारणतः 5 ते 5:30 वाजता गावाच्या वेशीवर करंजे ग्रामस्थांच्या वतीनं आणि विश्वस्त भैरवदेव यांच्या वतीनं स्वागत केलं जातं आणि वाजत गाजत त्या सासनकाठीला मंदिरामध्ये घेऊन येतात. यानंतर साधारणतः 9:30 वाजता पालखीमध्ये श्री कालभैरवनाथाचा मुखवटा बसवून श्री बुधवार नाक्या येथे त्यांची बहीण या ठिकाणी त्या भेटीला जातो आणि त्या ठिकाणाहून संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा होऊन सकाळी पहाटे 5 वाजता मंदिरामध्ये पालखी येते. त्यावेळी साधारणतः 10 फुटाचा आणि 2 फूट खोल असा चर खणला जातो आणि या ठिकाणी बाभळीच्या लाकडांचा विस्तव तयार केला जातो, जेणेकरून त्या विस्तवावरून नवस बोललेले अनेक भाविक, त्याचबरोबर उपवास असणारे अनेक भाविक त्या ठिकाणाहून पायी चालत जातात आणि अशा पद्धतीनं त्यांनी आपली भक्तिभावे सेवा या भैरवनाथांच्या चरणी अर्पण करतात. याचबरोबर 2 दिवसाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या देवाचा उत्सव बऱ्यापैकी पूर्ण होतो. यानंतर मग गावातील ग्रामस्थ वर्गणी काढून करमणुकीचे कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम भरवले जातात. या यात्रेसाठी, या देवाच्या दर्शनासाठी करंजे, सातारा, शाहूपुरी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक भाविक श्रद्धेने येतात. याचबरोबर पारगाव आणि बऱ्याच ठिकाणचे ग्रामीण भागातील नागरिक भाविक या ठिकाणी अत्यंत उत्साहाने येतात आणि हा उत्सव आनंदाने साजरा करतात. सालावादाप्रमाणे करंजेपेठ सातारा येथील श्री कालभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांची यात्रा आजपासून सुरू होते. आज संध्याकाळी 20 एप्रिल 2025 रोजी मानाची पालखी आणि काठीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पुढचे 3 दिवस करमणुकीचे भरगच्च असे कार्यक्रम करंजे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले आहेत.
आपण सर्वांनी या माध्यमातून आमची विनंती आहे सातारा शहरातील सर्व नागरिकांना, परिसरातील नागरिकांना, कालभैरवनाथाला मानणारे अनेक भक्त जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमांचा आणि दर्शनाचा नक्की लाभ घ्यावा.